सिनेस्कोप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। ही गोष्ट आहे अशा एका माणसाची ज्याने हजारो निरपराध लोकांसाठी न्यायाची लढाई उभी केली, पण जगासमोर सत्य आणण्याची किंमत त्याला स्वतःच्या आयुष्याने चुकवावी लागली। ही आहे जसवंत सिंग खालरा यांच्या सत्य, संघर्ष आणि बलिदानाची हृदयस्पर्शी कथा। चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला काही पोलीस गाडीत बसलेले दिसतात। त्यांचा ताफा पकडलेल्या लोकांना घेऊन अंधाऱ्या रात्री तरनतारण जिल्ह्यातील एका गावाकडे निघाला आहे। त्यातला मुख्य अधिकारी डीएसपी जगपाल सिंग याला गाडीच्या उजेडात हरिके गावाचा बोर्ड दिसतो। तो बघून ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो आणि खाली उतरून मागच्या गाडीतील 4 लोकांना जबरदस्तीने बाहेर काढून त्यांना गोळ्या घालतो। त्यांना मारून डीएसपी जगपाल सब इन्स्पेक्टर शिवेंद्र सिंग सोबत दुसऱ्या जीप जवळ येतो आणि त्यातल्या आणखी 2 जणांना गोळ्या घालतो। त्यापैकी एक मुलगा 19 वर्षांचा असतो। त्यांना मारल्यावर सब इन्स्पेक्टर शिवेंद्र डीएसपी जगपालच्या पाया पडतो, कारण शिवेंद्रला इन्स्पेक्टर होण्यासाठी 2 एन्काउंटर कमी होते आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने इन्स्पेक्टर झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं त्याला सांगितलं होतं। पुढे डीएसपी जगपाल शिवेंद्रचं इन्स्पेक्टर झाल्याबद्दल अभिनंदन करतो। मारलेल्या लोकांचे मृतदेह पुन्हा गाडी टाकून हरिके गावाच्या नदीवर आणतात आणि त्यांच्या पाठीवर, पोटावर मोठे घाव करून त्यांना नदीत फेकतात, जी पुढे जाऊन सतलज नदीला मिळते। पुढच्या दृश्यात आपल्याला जसवंत सिंग खालरा दिसतात। आज त्यांची मुलगी किरणचा वाढदिवस असल्याने ते तिला वर्गात वाटायला चॉकलेट देतात। नंतर त्यांची पत्नी परमजीत कौर मुलांना शाळेत सोडते। तिथून जसवंत सिंग कार्यालयात कामासाठी जातात। ते अमृतसरमधील एका सहकारी बँकेत संचालक आहेत। ते खूप धार्मिक आणि दयाळू आहेत। बँकेत आलेल्या गरीब आणि गरजू लोकांना कोणती अडवणूक न करता प्रामाणिकपणे मदत करतात। काम करत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन येतो। त्या सांगतात की मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला तुमचे आई वडील येणार नाहीत। त्यांनी काही कारण सांगितलं नाही, पण ते चिंतेत होते। फोन ठेवून जसवंत सिंग आई वडिलांकडे निघतात। घरी गेल्यावर त्यांना कळतं की त्यांची मावशी गुरपेज काही दिवसांपासून बेपत्ता आहे। ते पोलिसांकडे गेले होते, पण त्यांनी तक्रार लिहून घेतली नाही। जसवंत सिंग त्यांच्या घरातल्या एका खोलीत जातात। तिथे मावशीचा फोटो बघून त्यांना भूतकाळातील घटना आठवते। एकदा मध्यरात्री त्यांची मावशी त्यांच्या घराचा दरवाजा जोरात ठोठावत होती। ती सांगते त्यांचा मुलगा किरपाल रस्त्यात पडला आहे, काही हालचाल करत नाही। किरपाल आणि जसवंत सिंग हे बालमित्र होते। किरपालचं नाव ऐकून ते तिकडे पळतात। त्यांना तो रस्त्यात निश्चित पडलेला दिसतो। ते त्याला उचलून आवाज मारतात, पण तो मेलेला असतो। त्याला आतंकवादी म्हणून मारून टाकलेलं असतं। दृश्य पुन्हा वर्तमानात येतं। तिथून जसवंत सिंग आपला मित्र सतनामच्या घरी जातात। त्याच्या आईला गुरपेज मावशीबद्दल विचारतात। त्या सांगतात तिला 1 आठवड्यापूर्वी गुरुद्वारात सेवा करताना पाहिलं होतं। मुलगा वारल्यावर तिला मोठा धक्का बसला होता। ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किरपालचा फोटो दाखवून त्याच्याबद्दल विचारत असे। तिथून जसवंत सिंग आपल्या घरी निघतात। पुढच्या दृश्यात सकाळी सब इन्स्पेक्टर शिवेंद्र सिंग हा इन्स्पेक्टर झाल्यामुळे चौकीत केक कापत असतो। त्यावेळी जसवंत सिंग परवेज मावशी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवायला तिथे येतात। तिथे शिवेंद्रला गुरपेजांचा फोटो बघून काहीतरी आठवतं, पण तो किरपालला आतंकवादी म्हणून त्यांच्याशी उद्धट वागतो। तो तक्रार लिहून घेत नाही। तिथून जसवंत सिंग सरकारी रुग्णालयात गुरपेज यांच्याबद्दल काही माहिती मिळते का ते बघायला जातात, पण त्या नावाची तिथे कोणतीही नोंद नसते। तिथे त्यांना शवागाराची खोली दिसते। ते भीत आत जातात। आज सगळी बेवारस मृतदेह ठेवलेले असतात, त्यातही त्यांची मावशी नसते। तिथून बाहेर पडल्यावर ते शवविच्छेदन खोलीत जातात। तिथल्या डॉक्टरांना फोटो दाखवून यांना पाहिलं का विचारतात। डॉक्टर फोटो पाहतात। त्या काय सांगणार तेवढे तिथे एक पोलीस येऊन शवविच्छेदन झालं का विचारतो। पोलिसाला बघून डॉक्टर तो फोटो लपवतात। तो पोलीस जसवंत सिंग यांचाच मित्र सतनाम असतो, ज्याच्या घरी ते काल गेले होते। हॉस्पिटल बाहेर जसवंत सिंग सतनामला भेटून गुरपेज यांच्याबद्दल विचारतात। जसवंत सिंग, किरपाल आणि सतनाम हे बालमित्र होते, त्यामुळे सतनाम गुरपेज यांना चांगलं ओळखतो। तो जसवंत सिंग यांना म्हणतो हे सगळे विसर आणि कुटुंबाकडे लक्ष दे। जसवंत सिंग म्हणतात हे देखील माझं कुटुंबच आहे। किरपाल आपला मित्र होता आणि त्याच्या आईला शोधणं हे माझं कर्तव्य आहे। सतनाम म्हणतो राखू करून काही मिळणार नाही, घरी जा आणि पत्नी मुलांकडे लक्ष दे। एवढं बोलून सतनाम शवविच्छेदन केलेले बेवारस मृतदेह स्मशानभूमीकडे जाळायला घेऊन जातो। रात्री जसवंत सिंग आपल्या एका मित्राला घेऊन तरनतारणच्या एका स्मशानभूमीत जातात। तिथे 10-12 मृतदेह जळत असतात। ते तिथल्या माणसाला गुरपेजांचा फोटो दाखवतात। तो म्हणतो आधी दिवसाला 2-3 मृतदेह असायचे, आता दिवसाला 10 ते 12 मृतदेह येतात। कधी कधी तर ट्रक भरून मृतदेह आणले जातात। त्यामुळे लाकडाची टंचाई होते। एका मृतदेहाच्या लाकडात 3 मृतदेह जाळावे लागतात। तो म्हणतो चेहरा लक्षात ठेवणं अवघड आहे, पण आतल्या नोंदीवरून काही भेटलं तर बघा। तो त्यांना ऑफिसमधील नोंदवही दाखवतो। त्यात गुरपेजांचं नाव सापडतं। त्यांना पोलीस एन्काउंटरमध्ये मारून त्यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केलेले असतात। ते बघून जसवंत सिंग यांना मोठा धक्का बसतो। ते तसेच आपला मित्र सतनामच्या घरी जातात। ते त्याला सांगतात मृतदेहाच्या नोंदीत तुझ्या पोलीस स्टेशनचं आणि तुझ्या इन्स्पेक्टरचं नाव आहे। तुला सगळं माहिती असून तू हे का लपवलं। ते त्याला किरपालची शपथ देऊन काय झालं ते सांग म्हणतात। सतनाम सांगतो त्या रात्री आम्ही गस्त घालत होतो। एके ठिकाणी चाललो असताना अचानक गुरपेज आमच्या गाडीसमोर आल्या। त्या रडत किरपाल कुठे, मला त्याला भेटायचंय म्हणत होत्या। डीएसपी जगपाल त्यांना गाडीत बसवतो। इथून आपल्याला सुरुवातीचं दृश्य दिसतं, जिथं डीएसपी जगपाल आणि सब इन्स्पेक्टर शिवेंद्र थांबलेले असतात आणि जगपाल गाडीत बसलेल्या दोघांना गोळ्या घालतो।
त्यातील एक मुलगा 19 वर्षाचा असतो आणि दुसरी महिला गुरपेज असते. तिथून गाडी तरणाच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणली जाते. तिथं डॉक्टरांना समजतं की गुरपेज अजून जिवंत आहे, पण पोलीस त्यांना परत गाडीत घालून लांब घेऊन जातात आणि पुन्हा गोळ्या घालून गाडी परत रुग्णालयात घेऊन येतात. आपल्याला गाडीत भेदरलेला सतनाम दिसतो. सतनाम सांगतो, मी काही करू शकलो नाही. जसवंत सिंग म्हणतात, तू हे सोडून का देत नाही? सतनाम म्हणतो, माझी खूप इच्छा आहे सोडायची. माझ्यासारखे लाखो पोलीस आहेत ज्यांना हे सोडायचं आहे, पण ज्यांनी हे सोडलं ते एकतर बेपत्ता झाले आहेत, नाहीतर त्यांचा आतंकवादी म्हणून एन्काउंटर झाला आहे. घरी आल्यावर जसवंत सिंग पत्नीला सांगतात, गुरपेज सोबत आणखी 600 लोक असे आहेत ज्यांच्या नावापुढे त्यांच्या नातेवाईकांचं नाव आणि पत्ते लिहिलेत आणि त्यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांना अजूनही शोधत असतील. सगळं समोर दिसत असताना मी डोळे बंद करून नाही बसू शकत. यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते बँकेचं काम करत मानवाधिकार संघटनेत काम करायचं ठरवतात. काही दिवसांनी वकिलांकडे ती यादी घेऊन जातात. ते वकिलांना म्हणतात, ही फक्त एका स्मशानभूमीतील 600 लोकांची यादी आहे. वकील ती यादी बघून म्हणतात, असे सर्व जिल्ह्यात पूर्ण पंजाबात किती बेवारस असतील? जसवंत सिंग म्हणतात, हे फक्त अधिकृत आहेत. नदीत कालव्यात मारून फेकलेले त्यांची तर गणतीच नाही. वकील म्हणतात, हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. ते जसवंत सिंग यांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जितक्या शक्य असतील तितक्या नोंदी आणायला सांगतात. यानंतर जसवंत सिंग प्रत्येक जिल्ह्यातील स्मशानात रुग्णालयात जाऊन नोंदी मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे फोटो आणि पत्ते शोधतात. ते अधिकृत शासकीय नोंदी आणि मृतदेह जाळण्यासाठी कोणत्या पोलिसांच्या नावावर किती लाकडे स्मशानात पोहोचली याची माहिती घेतात. जसवंत सिंग एक फाईल बनवून वकिलांना देतात. त्यात अमृतसर जिल्ह्याच्या फक्त 3 स्मशानभूमीत 2097 लोकांना मारून बेवारस म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेले असतात. वकील म्हणतात, या सगळ्या स्वतंत्र केसेस आहेत. याचं रजिस्ट्रेशन करून याचिका दाखल करायला त्यांच्या नातेवाईकांची गरज लागेल. तेव्हा जसवंत सिंग आपली बँकेची नोकरी सोडून मानवाधिकार संघटनेत पूर्ण वेळ काम करायचं ठरवून त्या सगळ्या मृत लोकांच्या नातेवाईकांना शोधून काढायची जबाबदारी ते स्वतः घेतात. यात त्यांचा मित्र सतनाम त्यांना पोलीस चौकीतून चोरून मृत लोकांचे पत्ते आणून देतो. जसवंत सिंग एक मृत नातेवाईकांच्या घरी जातात. कोणाचा मुलगा 6 महिन्यापासून बेपत्ता असतो तर कोणाचा 5 वर्षापासून. कोणाचे वडील पोलीस होते, त्यांनी नोकरी सोडल्यावर अचानक ते बेपत्ता झाले. असे शेकडो केसेस असतात. त्या सर्वांचं दुःख ऐकल्यावर तुमचा माणूस आता या जगात नाही ते सांगायचं धाडस जसवंत सिंग यांना होत नाही, कारण ते लोक आपला माणूस आज ना उद्या परत येईल या आशेवर असतात. तिथून ते राजस्थानला निघतात. पंजाब राजस्थान सीमेवरील इंदिरा गांधी कालव्यात दर 4 दिवसांनी मृतदेह वाहून येत असतात. त्यांची अवस्था इतकी वाईट असे की मृतदेहाची ओळख पटवता येत नसे. जसवंत सिंग ज्या दिवशी राजस्थानात जातात त्या दिवशी 7 मृतदेह वाहत आलेले असतात. हे बघून ते खूप व्यथित होतात. ते मृतांच्या नातेवाईकांना कायदेशीर प्रक्रिया सांगून आपलं व्हिजिटिंग कार्ड सर्वांना देतात. जसवंत सिंग यांची तळमळ बघून लोक याचिका दाखल करायला तयार होतात. ते 7-8 मृतांच्या नातेवाईकांना याचिका दाखल करायला चंदीगडच्या उच्च न्यायालयात घेऊन जातात. पण न्यायाधीश म्हणतात, तुम्ही दिलेली यादी 2000 पेक्षा जास्त लोकांची आहे. एवढ्या लोकांनी काही होणार नाही. तुम्हाला सर्व नातेवाईकांना आणावं लागेल. जसवंत सिंग न्यायाधीशांना विनंती करतात की सध्या एवढ्या लोकांची याचिका दाखल करून घ्यावी. यामुळे बाकीच्यांना विश्वास बसेल आणि ते स्वतःहून पुढे येतील. न्यायाधीश तयार होतात आणि ते याचिका दाखल करून घेतात. पण यामुळे मोठी खळबळ उडते. सर्व वर्तमानपत्रात यावर पहिल्या पानावर बातमी येते. त्यात पंजाबमधील बेकायदेशीर सामूहिक अंत्यसंस्कार प्रकरणी मुख्यमंत्री अनंत सिंग आणि पोलीस महासंचालक इंदरपाल सिंग बिट्टा यांच्यावर आरोप केलेले असतात. पुढे काही सशस्त्र गट सरकारपुढे शरणागती पत्करतात. त्या कार्यक्रमाच्या भाषणात बिट्टा पुन्हा मानवाधिकार संघटनांवर आरोप करतात की पंजाब आता शांत होत असून हे संघटनेचे लोक जे लोकांना मृत दाखवत आहेत ते अमेरिका आणि युरोपमध्ये जाऊन मजुरीचं काम करत आहेत. पण परिस्थिती नेमकी विपरीत असते. निरपराध्यांना दहशतवादी ठरवून गोळ्या घातल्या जात. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन त्यांची हत्या करत आणि तिकडेच त्यांची विल्हेवाट लावत. डीजीपी बिट्टांच्या आरोपावर जसवंत सिंग पत्रकार परिषद घेऊन त्यांना खुले चर्चेचं आवाहन करतात. ते म्हणतात, बिट्टा म्हणत असतील की हे मृत लोक युरोप आणि अमेरिकेत जाऊन मजुरी करतात तर यांचं नाव विजाच्या यादीत नसून मृतांच्या यादीत काय आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं. ते पुढे म्हणतात, अमृतसरच्या फक्त 3 स्मशानभूमीतून 2000 पेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत. सर्व स्मशानभूमीची नोंद पाहिली तर हा आकडा 25,000च्या आसपास आहे. त्यापैकी सर्वात जास्त संख्या 30 वर्षाच्या आतल्या तरुणांची आहे. ते वर्ल्ड सिख ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती करतात. यानंतर मुख्यमंत्री आनंद सिंग डीजीपी बिट्टांना हे प्रकरण गळ्यापर्यंत येण्याआधी याचा सोक्षमोक्ष लावण्यास सांगतात. यासाठी डीजीपी बिट्टा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सुरजीत सिंग सुग्गा, जो चरणपाल सिंग नावाच्या व्यक्तीच्या कोठडीत झालेल्या मृत्यूबद्दल गुरुदासपूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असतो, त्याला खास या केससाठी जेलमधून बाहेर काढतात. वर त्याला बढती देऊन वरिष्ठ पोलीस अधीक्षक बनून तरणातारण जिल्ह्यात पाठवतात. सुग्गा रुजू झाल्यानंतर अपहरण, हत्या आणि एन्काउंटर यांच्यात वाढ होते. आतंकवादी ठरवून कोणालाही मारत. ते महिला बघत ना पुरुष, तरुण बघत ना वृद्ध. प्रशासन ना त्याची दखल घेत ना तक्रार. लोकांमध्ये याची मोठी दहशत बसली होती. जसवंत सिंग आणि त्यांची संघटना याचा विरोध करते. ते आंदोलन करून सुग्गाच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करतात. याच्या परिणामी जसवंत सिंग यांच्या घरी रात्री अपरात्री धमक्यांचे फोन येऊ लागतात. त्यामुळे त्यांच्या घरचेही काळजीत असतात. पुढे जसवंत सिंग यांच्या कामाची दखल वर्ल्ड सिख ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना घेऊन
त्यांना त्यांचं म्हणणं मांडायला कॅनडाला बोलवतात. कॅनडाला जाऊन तिथल्या सरकारच्या मदतीने पंजाबात गेल्या 10 वर्षातील खुलेआम हत्याकांडाची माहिती ते जगासमोर मांडतात. तिथे अनेक पत्रकार परिषदा आणि चर्चासत्रे घेऊन सर्व जगाला याची दखल घेण्याची विनंती करतात. पंजाबची परिस्थिती बघून कॅनडा सरकार त्यांना इथेच आश्रय घेण्यास सांगतं. पण मी जर इथे राहिलो तर माझी चळवळ संपून जाईल आणि लोकांना त्यांच्या माणसांचं काय झालं याचं उत्तर मिळणार नाही म्हणत त्यांचा प्रस्ताव ते नाकारतात. या सगळ्यांमुळे पंजाब सरकारवर खूप दबाव वाढतो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना जसवंत सिंग यांना सुरक्षा देण्यास सांगतात, पण ते सुरक्षा नाकारतात. जर सुरक्षा द्यायची असेल तर त्या कुटुंबांना द्या जे पोलिसांच्या भीतीखाली जगतात, असे ते घरी आलेल्या पोलिसांना म्हणतात. इकडे सुगाला कळतं की सतनामने जसवंत सिंग यांना मृतदेहाचे कागदपत्र दिले आहेत. तो त्या रात्री अचानक त्याच्या घरी जातो. त्यावेळी सतनाम जेवण करत असतो. घरात त्याचे आई वडील आणि गरोदर पत्नी असते. लहान भाऊ दिलबाग सिंग तोही पोलीस दलात असतो, पण तो रात्रपाळीला गेलेला असतो. सुग्गाला अचानक घरी बघून सतनाम घाबरतो. कागदपत्रे जसवंत सिंग यांना दिलेलं सुग्गाला समजेल याची त्याला भीती असते, पण सुग्गा त्याला काही माहीत नसल्यासारखं त्याच्या समोर येऊन बसतो आणि बाहेरून पकडलेल्या लोकांना घेऊन यायला सांगतो. त्यांना तो जवळ बसवतो आणि फितरांसोबत काय करतात माहीत आहे का म्हणत त्यांना सगळ्यांसमोर गोळ्या घालतो. ते बघून त्याचे कुटुंबीय प्रचंड घाबरतात. त्याची आई सुग्गासमोर हात जोडते. सतनामची पत्नी गरोदर आई म्हणत सतनामकडून काही चूक झाली असेल तर त्याला माफ करा म्हणते. सुग्गा सतनामला म्हणतो, ठीक आहे तुला माफ केलं, पण तुझ्या घरात 2 आतंकवादी सापडले त्याचं काय? सरकार तुला माफ नाही करणार म्हणत सुग्गा थोड्या वेळाने तिथून बाहेर निघतो. आता दृश्य सकाळचं दिसतं. सतनामच्या घरासमोर गर्दी झालेली असते. त्याचा भाऊ दिलबाग सिंग रात्रपाळीवरून घरी येतो. गर्दीतून वाट काढत पुढे जाऊन बघतो तर बाहेरच्या 2 माणसांसहित सतनामच्या कुटुंबाला आतंकवादी ठरवून मारून टाकलेलं असतं. मित्राच्या हत्येची बातमी ऐकून जसवंत सिंग तिथे येतात. सामान्य लोकांना आतंकवादाच्या नावाखाली किती सहज मारून टाकत आहेत ते विचार करतात. यानंतर जसवंत सिंग पत्रकार परिषद घेऊन म्हणतात, माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास याला जबाबदार पंजाब सरकार आणि डीजीपी इंद्रपाल सिंग बिट्टा असतील, ज्यांनी सुग्गा सारख्यांना खुली सूट दिली आहे. यावर डीजीपी बिट्टा हे आरोप फेटाळून लावत पंजाबात शांतता फक्त पोलिसांमुळे आहे म्हणतात. पुढच्या दृश्यात सकाळी 9च्या दरम्यान सतनामचा भाऊ दिलबाग सिंग चंदीगड प्रशासकीय मुख्यालयात येताना दिसतो. तिथे मुख्यमंत्री अनंत सिंग तिथून दुसरीकडे चाललेले असतात. ते गाडीत बसल्यावर सतनामी त्यांच्या शेजारी गाडीत जाऊन बसतो आणि स्वतःला आत्मघातकी बॉम्बने उडवून देतो. त्यात मुख्यमंत्री अनंत सिंग यांच्यासोबत आणखी 17 जणांचा मृत्यू होतो. या घटनेने देशात प्रचंड खळबळ माजते. हा बॉम्बस्फोट डीजीपी बिट्टा यांचं सुरक्षा अपयश मानलं जाऊ लागलं. जसवंत सिंग यांनी मेलेल्या लोकांबद्दल नवीन मुख्यमंत्री गुरुचरण सिंग बोहरा आणि डीजीपी बिट्टा यांनी उत्तर देण्याचं आवाहन केलं होतं. आता हे बेवारस मृतांचं प्रकरण बिट्टांवर चांगलं शेकत होतं. तारीख येते 6 सप्टेंबर 1995. सकाळी जसवंत सिंग यांच्या घरी त्यांचा पत्रकार मित्र संजीव येतो. त्याला चहा देऊन आणि शाळेसाठी मुलांना पत्नीसोबत बाहेर सोडून ते गाडी धुण्यास अंगणात जातात. गाडी धुवत असताना एक लाल रंगाच्या ओमनी कारमधून 4 जण येऊन त्यांचं अपहरण करतात. त्यांचं अपहरण करताना समोरच्या घराच्या छतावरून एक महिला बघत असते. जसवंत सिंग संजीवला मदतीसाठी ओरडतात, पण त्याला धक्का मारून अपहरणकर्ते जसवंत सिंग यांना घेऊन जातात. नंतर संजीव घरात जाऊन जसवंत सिंग यांच्या पत्नीला फोन करून अपहरणाबद्दल सांगतो. त्या संजीव सोबत पोलीस चौकीत तक्रार द्यायला जातात. संजीव पत्रकार असल्याने तो पोलिसांना ओळखतो. ते तरनतारण पोलीस चौकीचे असतात. तसं ते पोलिसांना सांगतात. तरनतारणचे पोलीस अमृतसरमध्ये येऊन अटक का करतील म्हणत पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत. या घटनेला 24 तास उलटून जातात, पण जसवंत सिंग यांचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. पंजाबात अनेक ठिकाणी त्यांच्या शोधासाठी लोक मोर्चे काढतात, पण याबाबत पंजाब सरकार गप्प असतं. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया नसते. जसवंत सिंग यांच्या अपहरणाची दखल आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमही घेतात. बाहेरूनही भारत सरकारवर दबाव येतो. यानंतर जसवंत सिंग यांच्या पत्नी परमजीत कौर सर्वोच्च न्यायालयात हेबेस कॉर्पस याचिका दाखल करतात. सर्वोच्च न्यायालय जसवंत सिंग यांना शोधून कोर्टासमोर उभं करण्यासाठी पंजाब पोलिसांना 2 महिने देतात आणि जर त्यांना यात अपयश आलं तर हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची सूचना करतात. यानंतर डीजीपी बिट्टा नवीन मुख्यमंत्री गुरुचरण सिंग बोहरा यांना भेटतात. ते हे प्रकरण फक्त एक साधी गायबची केस असून यात प्रशासनाचा हात नाही म्हणतात. पण मुख्यमंत्री हे प्रकरण गळ्याशी आल्याचं सांगत केंद्र सरकार यामुळे माझ्यावर नाराज असल्याचं सांगतात. ते बिट्टांना तुमची 2 महिन्यानंतर निवृत्ती आहे, आणखी 2 वर्ष मुदतवाढ पाहिजे असल्यास जसवंत सिंग यांना कोणत्याही परिस्थितीत शोधून आणायला सांगतात. बघता बघता पंजाब पोलिसांना न्यायालयाने दिलेली 2 महिन्यांची मुदत पूर्ण होते. वरून आंतरराष्ट्रीय दबावही वाढत असतो. सर्वोच्च न्यायालय ही केस सीबीआयला देते. जसवंत सिंग यांना शोधण्याचे काम सीबीआयचे अतिरिक्त संचालक समुद्र सिंग यांच्याकडे येतं. ते जसवंत सिंग यांच्या पत्नीला भेटून चौकशी करतात. त्यांना भेटून समुद्र सिंग जसवंत सिंग यांच्या ठेवलेल्या नोंदीवरून त्या स्मशानभूमीत भेट देतात. आता तिथे कोणत्याही नवीन नोंदी नसतात. पंजाब सरकारने सगळ्या शवागारांच्या नोंदी जप्त केल्या होत्या. सीबीआयकडे फक्त जसवंत सिंग यांनी शोधलेल्या 6,500 नोंदी असतात. जसवंत सिंग यांचा मित्र संजीवने अपहरणावेळी गाडीतल्या अपहरण करणाऱ्या पोलिसांना ओळखलं होतं आणि हे सगळे तरनतारणचे पोलीस होते, जे तरनतारणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरजीत सिंग सुग्गाच्या हाताखाली काम करायचे. तरनतारण पोलिसांनी जसवंत सिंग यांचं अपहरण केल्याचं संजीव सांगतो. सीबीआयला आणखी 2 साक्षीदार भेटतात. एक असतो हरपाल सिंग, त्याने त्या लाल ओमनी कारचा नंबर पाहिलेला असतो जो असतो DMT 1313, आणि दुसरी समोर राहणारी महिला जी जसवंत सिंग यांना अपहरण करताना पाहत होती. समुद्र सिंग त्यांना कोर्टात साक्ष देण्यास सांगतात.
सीबीआय डीएसपी जगपाल सिंग, सब इन्स्पेक्टर तेजिंदर सिंग आणि इन्स्पेक्टर अजय कुमार यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करतात, पण ते काही सांगत नाहीत. घटना घडली त्या दिवशी ते दुसऱ्या ठिकाणी असल्याचं सांगतात. समुद्र सिंग अपहरणात वापरलेल्या ओमनी गाडीच्या मालकाला शोधतात. तो गाड्या भाड्याने देत असतो. त्याला 6 सप्टेंबरला ती गाडी कुठे होती विचारतात. नोंदवहीत त्या तारखेवर लाल रेष मारलेली असते. तो सांगतो लाल रेष सरकारी अधिकाऱ्यांसाठी आहे. ते ज्या गाडीने जातात त्याची नोंद आम्ही ठेवत नाही. तो सांगतो त्या दिवशी गाडी तरणाचे पोलीस इन्स्पेक्टर शिवेंदर सिंग आणि सब इन्स्पेक्टर हरिंदर सिंग यांनी नेली होती. 5 सप्टेंबरला संध्याकाळी नेली आणि 7 सप्टेंबरला परत आणली आणि सध्या ती गाडी इन्स्पेक्टर शिवेंदर सिंग त्याच्या लग्नासाठी हिमाचल प्रदेशला घेऊन गेला होता. सीबीआयची टीम हिमाचल प्रदेशला जाऊन भर लग्नातून शिवेंदर सिंग आणि हरिंदर सिंगला ताब्यात घेऊन त्यांना दिल्लीला आणतात. चौकशीत ते दोघे त्या दिवशी साखरपुड्यासाठी धर्मशाला येथे होतो म्हणतात. शिवेंदर सांगतो 5 तारखेपासून मी सुट्टीवर होतो. समुद्र सिंग म्हणतात 5 तारखेला कांग पोलीस स्टेशनमध्ये तू कोणातरी केहर सिंग नावाच्या आरोपीला जमा केलं होतं, याची नोंद आहे. जर तू सुट्टीवर होता तर तू त्याला पोलीस चौकीत जमा कसं केलं आणि तू तरणाचा पोलीस असताना त्याला तू तुझी हद्द सोडून कांग पोलीस ठाण्यात का जमा केलं? शिवेंदर सिंग म्हणतो तरण पोलीस स्टेशनमध्ये जागा नव्हती त्यामुळे त्याला तिकडे हलवलं आणि त्याला तिथं जमा करून मी सुट्टीवर गेलो. 6 अपहरणाच्या दिवशी देखील मी सुट्टीवर होतो, तुम्ही तपास करा. समुद्र सिंग म्हणतो सगळा तपास केला आहे. सब इन्स्पेक्टर वरून इन्स्पेक्टर बनण्यासाठी आयुष्य निघून जातं. तू 10 महिन्यात कसा काय इन्स्पेक्टर झाला आणि त्या 10 महिन्यात 21 वेळा मृतांसाठी लाकडे घेण्याच्या नोंदीवर तुझं नाव आहे हे कसं काय? शिवेंदर मगरुरीत म्हणतो याचं उत्तर फक्त जसवंत सिंग देऊ शकेल. तुम्ही एवढं शोधले तर त्याला देखील शोधा. यानंतर समुद्र सिंग त्यांना सोडून देतात. समुद्र सिंग अंदाज लावतात की कांग पोलीस स्टेशनमध्ये जागा असल्याने 5 तारखेला जर केहर सिंगला तिथं आणला असेल तर 6ला पण जसवंत सिंग यांना देखील तिथेच आणला असेल. यावरून सीबीआय केहर सिंगचा पत्ता शोधून रात्री त्याच्या घरी जाऊन त्याच्याकडे चौकशी करतात. तो सांगतो 5 सप्टेंबरला मला कांग पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं. त्या रात्री मी कोठडीत एकटाच होतो. 6ला माझ्या शेजारच्या कोठडीत एकाला आणलं होतं. मी त्याला पाहिलं नाही पण पोलीस त्याचं नाव घेऊन त्याला शिवे देत होते. तेव्हा त्याचं नाव ऐकलं. तो कोणी जसवंत सिंग होता. ते ऐकून सीबीआयचे डोळे चमकतात. तो पुढे सांगतो थोड्या वेळाने एसएसपी सुग्गा तिथे आला. त्याने त्यांना मारायला सुरुवात केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला आणि एक साधा पोशाख घातलेला पोलीस त्यांच्यावर नजर ठेवायला नेमला. त्या पोलिसाचं नाव माहित नाही पण त्याचे डोळे हिरव्या रंगाचे काचेसारखे होते. सीबीआय केहर सिंगला साक्षीदार बनवतात. दुसऱ्या दिवशी सीबीआय तरण पोलीस ठाण्यात जाऊन सुग्गाची चौकशी करतात, पण तो 6 तारखेला भाचीच्या लग्नासाठी चंदीगडला असल्याचं सांगतो. समुद्र सिंग त्याला पोलिसांचे अमानुष अत्याचार, खोटे एन्काउंटर, जसवंत सिंग यांचं अपहरण याविषयी विचारतात. सुग्गा उद्धट उत्तरे देतो. वरिष्ठांनी हात काढून घेतल्यावर या सगळ्यात तू अडकशील एवढं म्हणून समुद्र सिंग तिथून बाहेर पडतात. काही दिवसांनी सुग्गा रात्रीच्या वेळी जसवंत सिंग यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला पोलिसांनी विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यास धमकावतो. ती त्यांना घरातून निघून जा म्हणते आणि जाताना जसवंत सिंग बेपत्ता असलेले पॅम्पलेट वाटायला देते. यामुळे सुग्गा खूप चिडतो. तो जाताना रागात म्हणतो मला 25,000 मृतदेहांचा हिशोब द्यावा लागला तर मी 25,001चा देईन. म्हणजे तो थेट जसवंत सिंग यांना मारण्याची धमकी देतो. दुसऱ्या दिवशी डीजीपी बिट्टा यांची अचानक सेवानिवृत्तीची बातमी वर्तमानपत्रात येते. त्यांच्या अचानक सेवानिवृत्तीने सुग्गाला धक्का बसतो, कारण त्यांच्याच कृपेने सुग्गा लोकांवर अत्याचार करत होता. बिट्टांच्या जागी जेपी वर्मा नावाचे नवीन पोलीस महासंचालक येतात. सर्व वर्तमानपत्रात बिट्टाला राक्षस कसाही म्हटलेलं असतं. डीजीपी वर्मा सुग्गाला बोलवतात. ते त्याला जसवंत सिंग यांच्या अपहरणाबद्दल विचारतात. सुग्गा शोध चालू आहे म्हणतो. डीजीपी त्याला 7 दिवस देतात. सीबीआय मागे आहे, जुने केसेस पण ओपन होतील. मग तुला वाचवणारं कोणी नाही म्हणून ते जसवंत सिंग यांना 7 दिवसात बाहेर आणण्यास सांगतात. तणावात असलेला सुग्गा बिट्टांना जाऊन भेटतो. बिट्टा त्याला साक्षीदारांकडे लक्ष देण्यास सांगतात. यानंतर सीबीआय केहर सिंगच्या घरी जाते. तिथं त्याला आणि त्याच्या वडिलांना मारून टाकलेलं असतं. ते बाकी 2 साक्षीदारांच्या घरी जातात. राहिलेले 2 साक्षीदार संजीव आणि हरपाल सिंग तेही घर सोडून जातात. पुढे सीबीआय स्पेशल कोर्टात केसच्या सुनावणीची तारीख येते. साक्षीदार नसल्याने केस कमजोर होते, पण सीबीआयचे वकील सांगतात पोलीस कशा प्रकारे अपहरण करून खंडणी गोळा करतात आणि बढतीसाठी खोटे एन्काउंटर करतात. सीबीआयचे वकील सांगतात एका साक्षीदाराचं पोलिसांनी दहशतवादी ठरवून एन्काउंटर केलं आहे आणि त्यामुळे 2 साक्षीदार पोलिसांना घाबरून घर सोडून पळाले आहेत. आणि जे आरोपी होते ते सर्व पोलीस सब इन्स्पेक्टर होते आणि काही महिन्यातच ते इन्स्पेक्टर झाले आहेत. हे तेच पोलीस आहेत ज्यांना साक्षीदारांनी जसवंत सिंग यांचं अपहरण करताना पाहिलं होतं. फिर्यादी वकिलांची बाजू ऐकून आणि जनमताचा असलेला दबाव बघून न्यायाधीश एसएसपी सुरजीत सिंग सुग्गा सहित जसवंत सिंग यांच्या अपहरणात आरोपी असणाऱ्या आणखी 5 जणांना न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत निलंबित करतात. आता सुग्गा यात पुरता अडकला होता, कारण वरिष्ठांनी सेवानिवृत्ती घेतली होती आणि कनिष्ठ निलंबित झाले होते. त्या दिवशी दारू पिऊन सुग्गा बिट्टांच्या घरी रात्रभर फोन करतो, पण बिट्टा त्यांचा फोन उचलत नाहीत. दुसऱ्या दिवशी पहाटे बिट्टा त्याचा फोन उचलतात. सुग्गा त्याची बदली करायची विनंती करतो आणि मला काय झालं तर मी सगळ्यांना घेऊन जाईल म्हणतो. यावर बिट्टा म्हणतात मी सांगेल तसं कर. यानंतर सुग्गा एकटाच त्याची कार घेऊन फार्म हाऊस बाहेर पडतो. तो सोबत कोणाला येऊ देत नाही. काही वेळाने त्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडतो. त्याने आत्महत्या केलेली असते. भीतीत जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं लिहिलेली चिठ्ठी त्याच्याकडे सापडते.
यानंतर बिट्टा सुग्गाच्या श्रद्धांजली सभेत सुग्गा किती चांगला अधिकारी होता हे सांगत असतात. त्याला पत्रकारांनी संघटनांनी चुकीचं ठरवलं म्हणतात. या कार्यक्रमात सीबीआयचे अतिरिक्त संचालक समुद्र सिंग देखील असतात. त्यात फुलं वाटताना त्यांची नजर सुग्गाचा ड्रायव्हर कुलजीत सिंगवर पडते. त्यांना केहर सिंगचं बोलणं आठवतं. कांग पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या शेजारच्या कोठडीत जसवंत सिंग यांना आणल्यावर एक साध्या वेशातील हिरव्या डोळ्यांचा माणूस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथं ठेवला होता. समुद्र सिंग यांना खात्री पडते की तो माणूस सुग्गाचा ड्रायव्हर कुलजीत सिंग होता. कार्यक्रम झाल्यावर त्याला सीबीआयच्या ऑफिसमध्ये आणून तिथे त्याची चौकशी करतात आणि त्याला साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष देण्यास सांगतात. जेव्हा त्याची साक्ष असते तेव्हा तो तिथे बसलेल्या आरोपी पोलिसांना घाबरून साक्ष फिरवतो आणि मी जसवंत सिंग यांना ओळखत नाही, मला खोटं बोलण्यासाठी सीबीआयने पैसे दिल्याचं म्हणतो. खोटं बोलल्याने कोर्टात समुद्र सिंग त्याच्यावर धावून जातात. त्यामुळे समुद्र सिंग यांना कोर्टाकडून आणि त्यांच्या वरिष्ठांकडून ओरडा ऐकावा लागतो. वरिष्ठ त्यांना सुट्टी घेऊन आराम करायला आणि केस दुसऱ्यांना द्यायला सांगतात. कुलजीतने साक्ष फिरवल्याने शेवटची आशा होते ती पण संपते. एके रात्री कुलजीत सिंग झोपल्यावर त्याला स्वप्न पडतं. स्वप्नात तो झोपल्यावर त्याच्या खोलीत जसवंत सिंग येतात. त्यांचा चेहरा गंभीर जखमी असतो. केस ओले आणि अंगावर चादर घेतलेली असते. ते कुलजीतला मला ओळखलं का विचारतात. ते सांगतात मी नदीतून सरळ तुझ्याकडे तुला भेटायला आलोय. तिथं मी एकटा नाही, माझ्यासारखे लहान मुलं, महिला, वृद्ध असे शेकडो आहेत. सगळे एक एक करून तुला भेटायला येतील. ते पुढे सांगतात हिवाळ्यात रात्री जेव्हा नदीचं पाणी गोठतं तेव्हा आतून आणि बाहेरून खूप थंडी वाजते. आतून घाव खुला आहे, सगळं पाणी आत भरतं. जसवंत सिंग त्याला त्यांचे घाव दाखवतात. ते कुलजीत बघू शकत नाही. तो आपला चेहरा हाताने झाकतो. जेव्हा तो पुन्हा जसवंत सिंग यांच्याकडे बघतो तेव्हा ते तिथे नसतात. तो उठतो आणि स्वतःला आरशात बघतो. त्याला भ्याडपणाबद्दल स्वतःची लाज वाटू लागते. तो तसाच उठून रात्री समुद्र सिंग यांच्याकडे जातो आणि पुन्हा साक्ष द्यायची आहे म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्र सिंग मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना भेटून कुलजीतची पुन्हा साक्ष नोंदवण्यासाठी विशेष परवानगी मागतात. मुख्यमंत्री त्यांना कुलजीत सिंग साक्ष फिरवणार नाही याची काय गॅरंटी विचारतात. समुद्र सिंग म्हणतात गॅरंटी शून्य आहे, पण स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठा हत्याकांड समोर आणायचा असेल तर आपल्याला कुलजीतवर विश्वास ठेवावा लागेल. हीच संधी आहे पोलिसांची प्रतिमा स्वच्छ करायची. मेलेले 25,000 नागरिक आणि जसवंत सिंग यांच्या कुटुंबियांना त्यांच्या लोकांचं काय झालं याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. मुख्यमंत्री समुद्र सिंग यांना कुलजीत सिंगच्या साक्षीसाठी विशेष परवानगी देतात. कुलजीतला मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात आणलं जातं. न्यायालयाबाहेर सामाजिक संघटना जसवंत सिंग यांच्यासाठी आंदोलन करत असतात. कुलजीत सिंगला न्यायाधीश समजवतात की आता तुझी शेवटची संधी आहे. खोटं बोलल्यास कोर्टाचं उल्लंघन केलं यावरून तुला शिक्षा होईल. कुलजीत सांगतो 4 सप्टेंबरच्या रात्री बिट्टाने SSP सुग्गा आणि DSP जगपाल यांना आपल्या घरी बोलवलं होतं. 5 सप्टेंबरच्या रात्री तरन पोलीस स्टेशनमध्ये DSP जगपाल आपल्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतो. दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबरच्या सकाळी कुलजीत आणि इन्स्पेक्टर शिवेंदर एका पोलीस जीपमध्ये गल्लीच्या शेवटच्या वळणावर थांबतात. त्यांच्या मागे लाल रंगाच्या ओमनी कारमध्ये DSP जगपाल सिंग, इन्स्पेक्टर अजयकुमार आणि सब इन्स्पेक्टर तेजिंदर सिंग बसलेले असतात. ते जसवंत सिंग यांच्या घरावर पाळत ठेवत असतात. थोड्या वेळाने जसवंत सिंग यांच्या पत्नी मुलांना शाळेत सोडायला चाललेल्या त्यांना दिसतात. त्यानंतर जसवंत सिंग गाडी धुण्यासाठी बाहेर येतात. तेव्हा हीच योग्य संधी आहे ठरवून पुढच्या गाडीत बसलेला इन्स्पेक्टर शिवेंदर सिंग त्यांच्या मागील लाल रंगाच्या ओमनी व्हॅनला इशारा करतो. जसवंत सिंग गाडीत होत असताना ते त्यांच्या गाडीजवळ जाऊन साहेबांनी तुला बोलवलं म्हणत जबरदस्तीने गाडीत बसवतात. ते जसवंत सिंग यांचं अपहरण करून त्यांना कांग पोलीस स्टेशनमध्ये आणतात. तिथे दिवसभर त्यांना बसवल्यावर रात्री तिथे सुग्गा येतो. तो जसवंत सिंग यांना तक्रार मागे घ्यायला लावतो. 25,000 लोकांसारखं तू पण गायब होशील म्हणतो. जसवंत सिंग म्हणतात मला काय झालं तर तुला आत्महत्या करावी लागेल. ते ऐकून सुग्गा जसवंत सिंग यांना जबर मारहाण करतो आणि कुलजीतला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगतो. जसवंत सिंग यांना पुढचे 3 दिवस तिथं ठेवलं जातं. बाहेर पोलिसांवर त्यांना शोधण्याचा दबाव वाढत होता. त्यामुळे ते त्यांना कांग पोलीस स्टेशन मधून काढून तरन जिल्ह्यातील झबल गावात एका कोठीत घेऊन जातात. काही आठवडे तिथेच ठेवतात. तिथे त्यांच्यावर अमानुष मारहाण आणि अत्याचार केले जातात, पण ते माघार घेत नाहीत. मग दिवाळीच्या दिवशी सुगत जसवंत सिंग यांच्या घरी गेल्यावर तिथे त्यांची पत्नी त्यांना हाकलून लावते आणि त्यांना चिडवण्यासाठी जसवंत सिंग कुलजीत जेव्हा उच्च न्यायालयात साक्ष देणार ते घेऊन सुगा रागात त्या घरातून सरळ जसवंत सिंग यांना ठेवलेल्या कोठीत येतो. ते पॅम्पलेट त्यांच्या तोंडावर भिरकून त्यांना परत मारहाण करतो. तो जसवंत सिंग यांच्यावर बंदूक उगारतो, पण बाकीचे पोलीस सुगाला बाहेर घेऊन जातात. मग दिवाळीच्या 1 दिवस आधी पोलीस जसवंत सिंग यांना घेऊन सुगाच्या फार्म हाऊसवर येतात. तिथे डीजीपी बिट्टा आधीच बसलेले होते. तिथून दृश्य पुन्हा वर्तमानात म्हणजे न्यायालयात येतं. आरोपी पोलीस कुलजीतवर खोटं बोलतो म्हणून ओरडतात. न्यायाधीश त्यांना शांत करतात. कुलजीत पुढे सांगतो, तो पूर्ण दिवस आम्ही फार्म हाऊसवर होतो. त्यानंतर रात्री आम्ही जसवंत सिंग यांना पुन्हा झबाल पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलो. काही वेळाने सुग्गा तिथे येतो. सगळे पोलीस अधिकारी आत थांबलेले असतात. इन्स्पेक्टर शिवेंदर कुलजीतला गरम पाणी आणायला सांगतो. कुलजीत पाणी आणायला बाहेर आल्यावर त्याला आतून 2 गोळ्या झाडल्याचा आवाज येतो. तो पळत आत जाऊन बघतो. जसवंत सिंग यांना मारून टाकलेलं असतं. सुग्गा कुलजीतला जसवंत सिंग यांना हरिकेच्या नदीत टाकायला सांगतो. हे ऐकून पूर्ण कोर्ट स्तब्ध होतं. हे ऐकून जसवंत सिंग यांच्या पत्नीला अश्रू अनावर होतात. कुलदीप सांगतो, त्यानंतर मध्यरात्री जसवंत सिंग यांचा मृतदेह घेऊन ते हरिकेच्या नदीवर गेले. तिथे त्यांच्या छातीवर मोठा घाव केला आणि मृतदेह नदीमध्ये टाकला. यानंतर वास्तवात घडलेल्या घटनांचे काही संदर्भ येतात.
कुलजीत जेव्हा उच्च न्यायालयात साक्ष देणार होता तेव्हा CRPFची सुरक्षा असतानाही तो त्याच्या घरात मृत आढळला. कुलजीत आणि इतर साक्षीदारांच्या साक्षीमुळे 5 दोषी पोलीस अधिकाऱ्यांना जसवंत सिंग यांचं अपहरण आणि हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा झाली. या केसमधून DGP बिट्टा यांचं नाव वगळण्यात आलं. पंजाबमधील बंडखोरीच्या सर्वात वाईट काळात जवळपास हजारो पुरुष, स्त्रिया आणि मुले गायब झाली किंवा खोट्या चकमकीत मारली गेली. या खोट्या चकमकीत हजारो सैनिक आणि पंजाब पोलीस कर्मचारी शहीद झाले. जसवंत सिंग यांच्या पत्नी परमजीत कौर यांनी पतीने सुरू केलेला संघर्ष चालू ठेवला आणि त्यांनी हजारो पीडित परिवारांना न्याय मिळवून देण्यात मदत केली. ते अजूनही लढत आहेत. पंजाब आणि कॅनडामधील शीख समुदाय जसवंत सिंग यांच्या अपहरणाच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम करतात आणि त्यांच्या स्मरणार्थ अमेरिका आणि कॅनडामध्ये उद्याने स्थापन करण्यात आली आहेत. जसवंत सिंग यांचा मृतदेह कधीच सापडला नाही. पडद्यावर जसवंत सिंग यांनी म्हणलेलं वाक्य येतं, मी अंधाराला आवाहन करतो. शेवटी जसवंत सिंग यांचा फोटो घेऊन थांबलेल्या परमजीत कौर दिसतात. शेजारी लिहिलेलं असतं, ज्या कुटुंबांना अजूनही न्यायाची आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या परत येण्याची प्रतीक्षा आहे त्या सर्व कुटुंबांना समर्पित. आणि इथे चित्रपट संपतो. चित्रपट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.